अतिशय चुकीची या ठिकाणी बातमी आम्ही काल ऐकली। राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पाठराखण करतात, त्यांची वकिली करतात। आज आम्ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी झगडत असताना अतिशय शेतकरी मेटाकुटीला आला। काही दिवसापासून या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये गारपीट सुरू आहे, अवकाळी पाऊस वादळ सुरू आहे आणि त्या वादळामध्ये रब्बीचे पिकं पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले असताना राज्याच्या कृषी मंत्र्यानं शेतकऱ्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी अशोक खरात जो कोणी बलात्कारी बाबा आहे त्या बाबाच्या संस्थेमध्ये रुपाली चाकणकर आहे, त्या चाकणकरांना वाचवण्यासाठी आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी या ठिकाणी राज्याचा कृषी मंत्री व्यस्त आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। त्यामुळं रुपाली चाकणकरावरती जे काही शासन व्हायचं, जी कारवाई करायची ते राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री घेतीलच, करतीलच। राज्यभरातून दबाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा असून सुद्धा अशा चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या संस्थेत जाणं, त्या संस्थेत सदस्यपद स्वीकारणं आणि त्याच्या आडून जे चुकीचे काही धंदे झालेले आहेत त्याला आळा घालण्यासाठी राज्याचं गृह खातं सक्षम आहे, कायदा कोर्ट आहे, याला सगळी न्यायव्यवस्था आहे। परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ताकदीने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीसाठी बाहेर पडावं, याच रुपाली चाकणकराची वकिली करणं बंद करावं। अनेक नेते त्याच्यामध्ये, आता मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुनील तटकरेंचा पण फोटो बघितलेला आहे, रुपाली चाकणकरांचे पाय धुतानाचे फोटो आहेत, अनेक वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते आहेत। माझं तर मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की आपण एकदा ही घाण सगळी साफ केली पाहिजे। अशोक खरात ही तुम्हाला आता एक वॉशिंग पावडर भेटलेला आहे। राज्यातल्या मंत्रिमंडळात तुमच्या जी बसून खुर्चीला बाजूला मांडी लावून बसणारे जी काही घाण आहे तुमच्यामध्ये, ती घाण साफ करण्याची हीच ती खरी वेळ आहे। त्याच्यामध्ये कुणाचीही गाई करू नका। जो कुणी त्या खरात बाबाशी, त्या बलात्कारी बाबाशी संबंधित आहे त्याचा बंदोबस्त करा, म्हणजे राज्यातलं 80% मंत्रिमंडळ स्वच्छ होईल असं माझं या ठिकाणी मला वाटतं। नाही, निषेध तर आहेच, राज्यभरातून आज निषेध व्यक्त केला जातो, फक्त निषेध करून भागणार नाही। राज्यामध्ये अतिशय असंतोषाची लाट आहे। राज्य महिला आयोग हा एक राज्यातल्या महिलांना संरक्षण देणारा आयोग आहे आणि तेच आयोग जर बलात्कारी बाबासोबत संबंधित असलं आणि त्याचा प्रमुख जर त्या ठिकाणी त्या बलात्कारी बाबासोबत त्या संस्थेत सदस्य असेल तर राज्यातल्या महिलांना न्याय काय मिळणार। राज्याचे मुख्यमंत्र्यांना माझे नम्र आव्हान आहे की आपण हे राज्य महिला आयोग बरखास्त करा। गरज नाही याची, या महिला आयोगाची गरज नाही। उलट पोलीस स्टेशन आहे, कोर्ट आहे, न्यायव्यवस्था आहे ना महिलांना न्याय देण्यासाठी। आतापर्यंत किती न्याय दिला ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्रातल्या। अखिल भारतीय छावा संघटनेची एवढी मागणी आहे की या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांना काढा आणि त्यांना जेलमध्ये टाका।